तर यानंतर एक महत्त्वाची बातमी, अभिनेता गोविंदानं मिसफायर झाल्याप्रकरणी नोंदवलेल्या जबाबामुळे पोलिसांचं समाधान झालेलं नाही अशी माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे आता गोविंदाच्या पुन्हा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळते आहे। या प्रकरणी काही प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाही असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय। रिव्हॉल्वर हातातून पडल्यानं मिसफायर झाल्याचा दावा गोविंदानं केला होता। कोलकात्याला जाताना रिव्हॉल्वर सोबत नेण्यासाठी ती बाहेर काढली असता मिसफायर झाल्याचा दावा गोविंदानं केलेला होता। सर की तबीयत अभी ठीक है। अभी आज उनको नॉर्मल वार्ड में एडमिट करेंगे हम लोग। कल से बहुत बेहतर है। परसों डिस्चार्ज भी कर देंगे उनको। मंदिरों में हर जगह पूजा, दरगाह में, मंदिर में हर जगह पूजा प्रार्थना चल रहा है। सबकी आशीर्वाद से सर का तबीयत एकदम ठीक है। और मैं बोलना चाहूँगी फैंस लोगों को, आप लोग पैनिक मत होइए, सर एकदम ठीक है। कुछ महीने बाद फिर सर डांस वांस करने लगेंगे। तर पोलिसांचा संशय का बळावलेला आहे पाहूयात। गोविंदा काहीतरी लपवत असल्याचा पोलिसांना संशय आहे। पिस्तूल साफ करताना गोळी सुटू शकते, मात्र ती वरच्या दिशेने कशी फायर झाली? रिव्हॉल्वर हातात असतानाच गोळी सुटली का?